नाशिक रोड लगतच्या मनपा क्षेत्रातील चाळेगाव विविध कार्यकारी सहकारी विकास सेवा संस्था मर्या या नामांकित संस्थेच्या नुकताच झालेल्या निवडणुकीत सर्वानुमते नवे पदाधिकारी निवडून आले। यामध्ये चेअरमनपदी बबन कारभारी माणकर यांची तर व्हाईस चेअरमनपदी अरुण रघुनाथ जाधव यांची निवड करण्यात आली आहे। गावातील सामाजिक सलोखा, एकोपा आणि सहकार्य याच पार्श्वभूमीवर ही निवड प्रक्रिया अत्यंत शांतते व उत्साहात पार पडली आहे। एकमताने झालेले हे निर्णय गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि संस्थेच्या बळकटीकरणासाठी मैलाचा दगड ठरणार आहे, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केलाय। निवडणुकीचा निकाल जाहीर होताच संपूर्ण गावात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले। गावकऱ्यांनी नवीन पदाधिकाऱ्यांचे स्वागत फटाक्यांची आतिषबाजी व ढोल ताशांच्या गजरात केले। तसेच अनेक मान्यवरांनी या निवडीचे स्वागत करत पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। या निवड प्रक्रियेसाठी व निकाल जाहीर करण्यासाठी गावातील अनेक मान्यवर व प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होत्या। त्यामध्ये मनसेचे उपशहराध्यक्ष गोकुळ नागरे, सुदाम नागरे, मनोहर माणकर, विठोबा माणकर, लक्ष्मीबाई माणकर, कैलास वाघ, अशोक वाघ, वसंत नागरे, राजाराम वाघ, हरिभाऊ माणकर, अशोक माणकर, कसरू हुल्लळे, नाना शिंदे, बाळू नागरे, सुनील माणकर, सोमनाथ नागरे, विजय जाधव, सुरेश माणकर, अनिल नागरे आदींसह गावातील अनेक मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। निवड प्रक्रियेबाबत बोलताना ग्रामस्थांनी सांगितले की गावातील एकमताची परंपरा हीच आमची खरी ताकद आहे। यावेळी एकमताने झालेल्या निवडीमुळे संस्थेच्या कारभारात पारदर्शकता, विकास आणि वेग आणखी वाढेल। संस्थेच्या माध्यमातून ग्रामविकास, शेतकऱ्यांच्या गरजा व सामाजिक उपक्रमांना अधिक चालना मिळेल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केलाय। या निवडणुकीतून चाळेगावच्या सामाजिक एकात्मतेचे व सहकार भावनेचे उत्तम दर्शन घडले असून नवे पदाधिकारी गावच्या विकासासाठी झटतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। नुकताच आपली चाळेगाव विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या चेअरमनपदी निवड झाली आहे, कसे बघता याकडे काय सांगा? मी बबनराव कारभारी माणकर, माझी आता दुसऱ्यांदा चाळेगाव सहकारी संस्थेच्या पदी चेअरमनपदी निवड झाली। सर्वानुमते एक मताने माझी निवड त्यांनी केली आहे। संस्थेच्या सदस्यांसाठी व गावकऱ्यांसाठी कोणते नवीन उपक्रम आपण राबवणार आहात? माझी पहिल्यांदा ज्या वेळेला निवड झाली त्यावेळेला या संस्थेची फार दयनीय अवस्था होती, बसायला टेबल खुर्च्या सुद्धा नव्हत्या। तर माझी निवड झाल्यानंतर सर्व संचालक, मी चेअरमन, व्हाईस चेअरमन यांच्याकडून वर्गणी काढून मी टेबल खुर्च्या आणल्या। ऑफिस सुद्धा नव्हतं, ऑफिस मी भाड्याच्या खोलीमध्ये थाटलेलं आहे। अशा यांनी मी संस्थेचं हे केलं। सहकार चळवळीला आज अनेक आव्हाने आहेत, यावर मात करण्यासाठी आपली काय भूमिका असणार आहे? नाही, सहकार चळवळी नाही, सर्व क्षेत्राला आज आव्हानात्मकच आहे आणि स्पर्धात्मक याच्यात आपल्याला तो उतरायचंच असतं। प्रत्येक याच्या क्षेत्रात कोणत्याही घ्या तुम्ही, तरी आम्ही तो विचार करूनच या संस्थेत मी हे केलेलं आहे, चेअरमनपद स्वीकारलेलं आहे आणि त्या दृष्टीनं मी याचा संस्थेचा जेवढा विकास होता येईल तेवढा मी सबका साथ सबका विकास या अनुषंगाने करीत राहील। संस्थेच्या विकासासाठी शासन व स्थानिक प्रशासनाकडून काय अपेक्षा आहेत? स्थानिक प्रशासन म्हणजे आमचं DDR ऑफिस, तिथंच सर्व कारभार चालतो। तर मी त्यांच्याकडे भरपूर मागणी केलेल्या आहेत, आम्हाला कर्ज वाटप द्या, जास्त सभासदांना पाहिजे तेवढं कर्ज भेटत नाहीये, सध्या या बँकेची परिस्थिती चांगली नाहीये म्हणून। आणि दुसरं असे की सर्वतोपरी मी आता ट्रस्ट स्थापन करण्याच्या मागे आहे इथं, जेणेकरून विकासाला हातभार लागेल। त्याही युवकांना सहकार चळवळीत सामील करण्यासाठी आपण काय प्रयत्न करणार आहात? मी आत्ताच आमच्या गावात चांगले मंदिर जीर्णोद्धाराचा कार्यक्रम झाला असेल, सप्ताह झाला असेल, सर्वच तरुण मंडळींना बरोबर घेऊन त्यांना मार्गदर्शन करून आणि पुढं मला त्यांच्याच हाताने सर्व कारभार करायचा आहे। गावाच्या एकूणच सामाजिक व आर्थिक विकासात संस्थेची काय भूमिका असणार आहे? या गावाच्या विकासात म्हणजे या गावात आता चेअरमन पदच हे मोठं पद आहे आता हे, आणि या पदाला साजेल असंच काम मी संचालक आणि सर्व यांना करायला सांगतो। आणि या सोसायटीच्या माध्यमातूनच गावात अनेक उपक्रम आम्ही राबवत असतो, चांगले चांगले उपक्रम राबवतात। विद्यार्थ्यांचा सत्कार असेल, शाळेतल्या मुलांना वया पुस्तक वाटप असेल, असे बरेच उपक्रम आम्ही राबवतोय। आपले स्वस्त धान्य दुकान हे देखील आपल्या चाळेगाव विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या माध्यमातून चालू आहे, त्याबाबत काय सांगा? हो, आमच्या सर्वच ग्रामस्थांना सामनगावला शेजारच्या गावी 2-4 किलोमीटर पायी जावं लागायचं उन्हातानामध्ये, आणि तेवढे करून
त्यांना ते रेशन मिळत नव्हतं, कारण ते वॉश मशीनचा प्रॉब्लेम यायचा, म्हणून अक्षरशः अर्धे लोक रेशन आणतच नव्हते. तर मी संस्थेच्या मार्फत त्याचा पाठपुरावा केला आणि संस्थेला ते रेशन दुकान चालवायला घेतलं. मी साडेगाव विविधकारी सोसायटीच्या जे आत्ताच निवडणूक पार पडली त्यामध्ये बबनराव कारभारी मानकर यांची चेअरमनपदी निवड झाली. व्हाईस चेअरमनपदी अरुण रघुनाथ जाधव यांची एक मताने निवड झाली. आता सांगायचं तात्पर्य असं की या 3 वर्षामध्ये विविध कार्यक्रम, विविध सगळ्या गोष्टी चेअरमन यांच्या मार्गदर्शनाखाली राबवल्या गेल्या. आता जनोद्धार असो, मंदिराचं यात्रा असो, सप्ताह असो, हे सगळं कार्यक्रम यांच्या मार्गदर्शनाने आम्ही यांच्या खांद्याला खांदा देऊन सगळ्या गोष्टी केल्या. आता आम्ही एक ट्रस्ट बी स्थापन केली 17 लोकांची, का जेणेकरून आपल्याला निधी आणता येईल आणि सगळा गावचा विकास करता येईल. या हिशोबानं आम्ही सगळं नियोजन केलं. रस्त्याचं या असो, नगरपालिकेचं, सगळ्या गोष्टी आम्ही सर्व मिळून करतोय. आणि यांची निवड झाल्याबद्दल मी यांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो आणि पुढील कार्य यांना चांगलं भरभराटीत जावं असं. गाव विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमनपदी बबनराव कारभारी मानकर, तसेच व्हाईस चेअरमनपदी अरुण भाऊ रघुनाथ जाधव यांची आम्ही एक चाडेगावच्या सर्व संचालक मंडळातर्फे, गावातर्फे यांची एकमताने बिनविरोध निवड केलेली आहे. मागील 5 वर्षाचा कार्यकाळ बघता हे आम्ही जे संचालक मंडळ जे निवडून चेअरमन आणि व्हाईस चेअरमन निवडून दिलेले आहे, यांचा कार्यकाळ मागच्या 2-3 वर्षात चांगल्या प्रकारे त्यांनी हाताळला आहे. त्या धर्तीवर गावकऱ्यांनी आणि संचालक मंडळाने त्यांच्यासमोर विश्वास ठेवून पहिल्यांदा त्यांची चेअरमनपदी व व्हाईस चेअरमनपदी अत्यंत बिनविरोध दुसऱ्यांदी निवड झालेली आहे. तसेच आमच्या गावच्या कारभाराकरता, विकासाकरता, जेणेकरून ते जे उद्योग आणतील, जे काही कार्य करतील, त्याला आमचा संपूर्ण सभासदांचा आणि गावचा पाठिंबा राहील. त्याचप्रमाणे जे गाव पातळीवर जे पारितोषिक मिळतं ते आम्ही मिळवण्याचा प्रयत्न करणार आणि आमच्या चाडेगाव विविध कार्यकारी सोसायटीला आणि संपूर्ण गावाला त्याचा आम्ही पुरस्कार मिळवून देणार. हे आम्ही त्यांच्या पाठीशी उभं राहून हे सर्व काम करू. आमच्या संपूर्ण गावातर्फे आमच्या सर्व संचालक मंडळ सर्व त्यांना या कार्याला शुभेच्छा देतो. चाडेगाव ग्रामस्थ मंडळी, सोसायटी, कार्यालय, संचालक मंडळ, चेअरमन, व्हाईस चेअरमन यांची ही जी निवड झाली, एक बहुमताने निवड झालेली आहे. कारण त्यांचा तो कारभार स्वच्छ कारभार आहे. चेअरमनपदी जे निवड केलेली त्यांचा हा स्वच्छ कारभार आहे आणि अनुभवी येते त्यामध्ये. कारण अनुभवाशिवाय चेअरमन पद हे स्वीकारलं जातं. दुसऱ्यांदा निवड झालेली आहे. सर्व गावाच्या व ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही त्यांचं अभिनंदन करतो. माझ्या या शुभेच्छा त्यांना देतो. चाडेगाव विविध विकास सहकारी संस्थेच्या चेअरमनपदी बबनराव कारभारी मानकर व व्हाईस चेअरमनपदी अरुण रघुनाथ जाधव यांची बिनविरोधात निवडणूक पार पडली. या निवडणुकीला सर्व संचालक मंडळांनी एकमताने पाठिंबा दिल्यामुळे कुठल्याही प्रकारचं विवाद न होता शांततेत पार पडली. यासाठी त्यांच्या भावी चेअरमन ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.